त्याच्यामध्ये त्या मुलाचं वय 17 का 16 असं काहीतरी आहे वाटतं. मला काहीतरी नक्की वय सांगता येणार नाही. पण याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर तो न्यायालयाचा अधिकारी, न्यायालयाने काय त्याच्याबद्दल काय निरीक्षण केलं असं आणि त्याच्यामध्ये तो जामीन झाला असेल, तो न्यायालयीन विषय आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करताना सुरुवातीलाच या प्रकरणामध्ये दिशा योग्य न दिल्यामुळं आज ही पोलिसांची बदनामी आणि पुणेकरांची बदनामी एका अर्थाने आज मला अनेक लोक भेटतात की आज ह्या प्रकरणामुळं पोलिसांनी पुढील कारवाई जरा कडक केल्यामुळं आज आमची मुलं आमच्या गाड्यांना हात लावत नाही. त्यातमध्येच आपण सगळं काहीतरी मिळवलं असं मला वाटतं. कारण आता मुलं आईबाप जेलला बसतील आणि आपण केलेल्या ह्या चुकीच्या पद्धतीने आपल्या वडिलांना जेलला बसावं लागेल. त्यामुळे आता हे जरब बसण्याचं एक काम झालंय. याच्यापुढे मुलं शक्यतो असं करू नये असं माझं मत आहे. पण आता शेवटी प्रशासन आणि पोलीस खात्याने ह्याच्यामध्ये काही आपल्याला करता येईल का, यांना काय प्रबोधन करता येईल का, काही शाळेमधनं काही आपल्याला मुलांना काहीतरी मार्गदर्शन करता येईल का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांच्या पुढे ठेवला पाहिजे.